तर भावांनो, आपल्याला जायचंय छत्रपती संभाजीनगरला. कशाला? हॉस्पिटल मध्ये. लगेच आपल्या गावापासून आपण आलो पैठणला, लालपरी मध्ये. लालपरी मध्ये नाही का पूर्ण म्हातारेच असतील भाऊ आता, कारण की म्हाताऱ्याला फुकट केला ना भाऊ. आम्ही लगेच पोहोचलो बस स्टँड वरती आणि ह्या लालपरीला म्हणलो टाटा बाय बाय. बस स्टँड वरती लगेच गाडी आली छत्रपती संभाजीनगरची. लगेच टपकून जाऊन जागा धरली भाऊ, बसलो. मग थोड्या टायमानेच गाडी लगेच निघाली तिथून. मी लगेच इथं उतरलो आणि मामाला म्हणलो हेगडीवाल हॉस्पिटल मध्ये आम्हाला जायचंय. पण मामा तर शीट गोळा करण्यातच व्यस्त आहे. त्या मामाची भरपूर वाट पाहिली भाऊ. त्या मामाला म्हणलो आता आम्ही उतरतो, आता तर आम्ही दुसऱ्या रिक्षात जातो. तसं म्हणलं का तेव्हा मामा लगेच निघाला. मित्रांनो, या मामाला मी म्हणलो तुम्ही किती कमीता? ते म्हणले नाही का दिवसाला 4-5 हजार रुपयाचा धंदा होऊन जातो. त्या मामाला मी लगेच म्हणलो अरे सट्टे काऊन मार राहिले? ते म्हणले अरे भैया ह्या ट्रिपचेच झाले 800 रुपये आणि अशा मी नाही का दिवसातून 10 ट्रिप होत्यात माया. एका टायमाला माझ्या लक्षात आलं की आपण इथं एवढं शिकून काय उपयोगाचं आहे? इथं आपण रिक्षात चालू ना यार. आणि लगेच आपला दवाखाना आला भाऊ. इथं दवाखाना भलता मोठा आहे राव. काही इथं सापडा फिपडा ना जर सापडलं का मी बसलो भाऊ तिथं 1-1.5 घंटा भलत बोर होत होतं. तिथं बोर होतच होतं की ह्यो नजारा दिसला मला. नजारा दिसला काय भाई फ्रेशच झाला ना तुमचा भाऊ. पण नंबर यायला भलता टाइम लागला भाऊ. इथं बसू नाही का असं झोपच येत होती. मग मी इंस्टाग्राम पाहत बसलो. तेव्हा मग थोड्या वेळाने नंबर आला. आमचं काम आटपून आम्ही चाललोच होतो काय रिक्षावाल्यांनी त्यांच्या पोरांचा विषय काढला आणि ते म्हणले 11वी-12वीला पोर आहेत माझे 2 आणि त्यांचे नाही का मी 3 लाख रुपये भरतो वर्षाला. मग आम्हाला म्हणलो चला भाऊ रिक्षा चालायचं पेंडिंग मध्ये होतं, फिक्स करून राहिले तुम्हाला कॉम्पिटिशन होईल ना लवकरच. मग त्या मामाने आपल्याला सोडलं या बस स्टँड वर. दवाखान्यात बसू भलतं बोर झालतो. म्हणलो आता इथं आल्यावर तर लवकर गाडी लागम. पण इथं पण ती टाइम नंतर एक गाडी आली आणि तिथं पण जागा नव्हती. मग शेवटच्या सीटावर आपल्याला जागा भेटली. आपण पोहोचलो लगे पैठणच्या बस स्टँड वरती आणि इथं आपल्यासाठी गाडी वेटिंगलाच होतो. लगेच पळत आलो आणि बसलो होती. हळूहळू ही पण गाडी भरायला लागली होती. म्हणलो आता लगेच निघन. पब्लिक पोहोचलो ना आपण आपल्या गावामध्ये. आता निवळ घर जाऊन झोपणार आहे भूमी आता.